एक आंतरराष्ट्रीय बौद्ध महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि ती आयोजित करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इंदोरा येथे. तर या परिषदेचं वैशिष्ट्य काय आहे आणि ही परिषद आम्ही का घेतोय त्याच्याबद्दल थोडक्यात आम्ही तुम्हाला माहिती देऊ आणि मग तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ. तर मी डॉक्टर दीप्ती किरतकर आणि माझ्या को-ऑर्गनायझर्स इथे बसलेले आहेत. मी मृणाल माधुरी मिलन दुपटे, मी लेक्चरर आणि अकॅडमिक रिसर्चर आहे इंग्लंडला. माझं नाव डॉक्टर जागृती मेश्राम, मी नागपुरात असते. मी एक सायन्स कम्युनिकेटर आहे. मी डॉक्टर दीपा जहागीरदार, मी प्रेसिडेंट आहे असोसिएशन्स ऑफ सर्जन्स ऑफ नागपूर येथील आणि मी प्रोफेसर ऑफ सर्जरी आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. मी डॉक्टर सरोज डांगे शांतपूर, मी नागपूर विद्यापीठाच्या आंबेडकर विचारधारा विभागाला प्राध्यापक आहे आणि बौद्ध धम्माची बौद्ध तत्वज्ञानाची अभ्यासक सुद्धा आहे. मी डॉक्टर उज्ज्वला तांबे, मी गायनेकोलॉजिस्ट आहे. मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करते. मी पण एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि बौद्ध अभ्यासक आहे. तर आम्हाला ही परिषद घ्यावीशी का वाटते याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना थोडक्यात सांगते. या परिषदेचा विषय आहे करुणेकडून कर्तृत्वाकडे, म्हणजे नैतिक शक्तीच्या नेत्या म्हणून बौद्ध महिला कसं कार्यरत आहे. दॅट इज फ्रॉम करुणा टू कमांड, हाऊ बुद्धिस्ट वुमेन आर कमिंग अप विथ देअर एथिकल पॉवर्स ॲज लीडर्स इन द सोसायटी. मग या परिषदेचा उद्देश समाजात उभारणी, स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांच्या मार्फत शिक्षण, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक नेतृत्वामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण योगदान कसा आहे यावर प्रकाश टाकणे आहे. भगवान बुद्धांच्या शिकवणीतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनीय दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन महिलांचे नेतृत्व विकसित करणे हेच या परिषदेचं उद्दिष्ट आहे. पुढचे पॉईंट्स माझे कलिग सांगतील. आतापर्यंत बुद्धिस्ट कॉन्फरन्सेस बरेच झालेले आहेत, बुद्धांवरती आणि बुद्धिस्ट लिटरेचरही झालेलं आहे. पण जेवढं मी रिसर्च करतो असं माहिती करतो की कुठेतरी स्त्रियांचे प्रश्न नाही तर स्त्रियांचं नेतृत्व कुठेतरी राहिलेलं नाही. तर ही कॉन्फरन्स सगळ्या महिलांनी ऑर्गनाईज केलेली आहे आणि मेन म्हणजे आम्ही इथे बुद्धिस्ट लिटरेचर पण विमेनवरती बुद्धाचे काय विचार आहेत, बुद्धिस्ट लिटरेचर काय म्हणतो आहे, आम्ही त्यांना अजून सामोरिक आणायचा प्रयत्न करत आहोत. तर हे आपण जेव्हा इथलं तुम्ही जेव्हा हे बघाल स्केड्यूल बघाल तर आपले 4 पॅनल्स आम्ही असे डिवाईड केले आहेत की बुद्धकालीनपासनं म्हणजे थेरीजचं काय काम होतं, म्हणजे फक्त स्पिरिच्युअलिटीमध्ये नाही पण समाजमध्ये काय काम होतं, त्यांचं नेतृत्वाचं काय काम होतं. त्यानंतर मिडिवलमध्ये कितीतरी बुद्धिस्ट क्वीन्स झालेल्या आहेत, राण्या झालेल्या आहेत, बुद्धिस्ट प्रेसिडेंट झालेले आहेत, पण ते आपल्याला माहिती नाही. तर त्यांचं काय आहे. नंतर कंटेम्पररी याच्यामध्ये बाबासाहेबांच्या काळात बुद्धांचं नेतृत्व कसं झालं, काय झालं आणि आता प्रेझेंटली वेगळ्या वेगळ्या देशात इंटरनॅशनली नॅशनली बुद्धिस्ट विमेन काय करत आहे समाजासाठी, शिक्षणासाठी, नाहीतर वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये काय करत आहे. इनफॅक्ट बुद्धिस्ट ननसुद्धा कितीतरी देशांमध्ये खूप मोठे समाजकार्य करत आहेत. तर ह्या सगळ्यांना धरून आम्ही हा कॉन्फरन्स ठेवत आहोत की ह्याविषयी सगळ्यांना माहिती पडली पाहिजे आणि ह्याविषयी नॉर्मल लोकांना, नॉर्मल स्त्रियांना एक प्रेरणा घेतली पाहिजे. कॉन्फ्रेंस का मेन मोटो तो आप लोगों को समझ में आया ही है, मैम ने अभी बताया है.
मैं आप लोगों से आह्वान भी करूंगी कि जितना हो सके उतना आप इस कॉन्फ्रेंस में कंट्रीब्यूट भी अगर किसी माध्यम से कर पाए। और हमारा एक उद्देश्य है कि एक समाज में, सोसाइटी में सिर्फ ऐसा ही कॉन्फ्रेंस भले ही हम एज अ बुद्धिस्ट ऑर्गेनाइज कर रहे हैं, एक इंटरनेशनल बुद्धिस्ट वुमेन कॉन्फ्रेंस है, बट दिस इज ओपन फॉर ऑल। ये कॉन्फ्रेंस ओपन फॉर ऑल है। जो भी इक्वालिटी समाज में कुछ परिवर्तन हम ला सके, समाज के लिए कुछ कंट्रीब्यूट कर सके, जो भी इस विचार को सपोर्ट करते हैं, उन सभी के लिए ये कॉन्फ्रेंस ओपन है। आप जितना हो सके आइए और सपोर्ट कीजिए इस कॉन्फ्रेंस को। और काफ़ी अलग अलग इससे स्पीकर्स आ रहे हैं, तो वो स्पीकर्स को अगर आप सुनेंगे तो बहुत ही एक इम्पॉर्टेंट भी मैसेज है और बुद्धिज़्म को लेकर बहुत ही एक्सपर्ट्स है इस कॉन्फ्रेंस के लिए। बौद्ध धर्मामध्ये महिलांचं महत्त्व अधोरेखित आहेच आणि ही परिषद गौतम बुद्ध यांच्या समता, करुणा आणि प्रज्ञा या सिद्धांतांवर आधारित आहे। तसेच बी आर आंबेडकर यांच्या विचारानुसार शिक्षण, समानता आणि सन्मान हे याच्या केंद्रस्थानी आहे। नागपूर हे शहर परिषदेसाठी अत्यंत विशेष आहे, कारण ही शहर सामाजिक जागृती आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे। आणि या परिषदेत देश विदेशातील तज्ज्ञ, डॉक्टर, संशोधक, समाजसेवक सहभागी होणार आहेत। विविध पॅनलद्वारे चर्चा महिलांच्या प्रश्नांवर होईल, त्यांच्या अधिकारावर होईल आणि त्यांच्या नेतृत्वावर सखोल चर्चा केली जाईल। ही कॉन्फरन्स नागपूरमध्ये होते आहे। जर आपण सगळ्यांनी जर गूगल सर्च जर सपोज करून पाहिलं की इंटरनॅशनल बुद्धिस्ट वुमेन कॉन्फरन्स, तर त्यात माहिती येईल की ही कॉन्फरन्स 22 तारखेला होणार आहे। याचा अर्थ आहे इंटरनॅशनल बुद्धिस्ट वुमेन कॉन्फरन्स नागपुरात ही पहिल्यांदा घेण्यात येत आहे। 1942 साली बाबासाहेब आंबेडकरांनी दलित महिलांसाठी एक परिषद घेतली होती, ज्यात 2500 स्त्रियांनी सहभाग घेतला होता। तर नागपुरात ही परिषद आयोजित करण्याचं एक मोठं वैशिष्ट्य हेही आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नागपूर दीक्षाभूमी याचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्या आंबेडकराईट्समध्ये आणि सगळ्या बुद्धिस्ट लोकांमध्ये। तर ही जी बाबासाहेबांची कर्मभूमी, आपली दीक्षाभूमी जी आहे, तिथे नागपुरात ही परिषद आयोजित करण्यामागचं हेच कारण आहे की ही एक प्रेरणास्त्रोत म्हणून ही जागा आपण बघतो आणि तिथून ही जर परिषद आपण घेऊ शकलो आणि आपले जे इंटेन्शन्स आहेत ते समाजापर्यंत पोहोचवू शकलो, तर आपण पण कुठेतरी बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेतो आहे असा त्यातला एक अर्थ पण निघतो। सर्वांना समजेल येत्या 22 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला संमेलन नागपुरात होऊ घातलेलं आहे। इंदोरच्या आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे संमेलन होत आहे। या संमेलनाचं मुख्य वैशिष्ट्य हे आहे की या संमेलनाच्या माध्यमातून बौद्ध काळामध्ये स्त्रियांना जे स्वातंत्र्य मिळालं, जी समता त्यांनी प्राप्त केली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्त्रियांनी त्यांच्यामधील जी गुण आहेत किंवा त्यांच्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहे ते विविध कामाच्या माध्यमातून त्यांनी ते पोटेन्शियल कसं बाहेर काढलं, त्यांनी काय काय केलं, त्यांनी थेरी कथेसारखा एक जगप्रसिद्ध महिलांनी लिहिलेल्या पहिल्या ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली। साहित्यिक म्हणून, लेखक म्हणून, कवी म्हणून या भिक्षुणी पुढे आलेल्या आहेत। या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट निदर्शनास येईल ती म्हणजे आजच्या काळामध्ये जो काही स्त्रीवाद आणि स्त्रीवादासंदर्भात जे काही आंदोलन चाललेलं आहे, त्या आंदोलनामध्ये बौद्ध स्त्रीवाद किंवा स्त्रीवादाची सुरुवात ही बौद्ध काळात किंवा बुद्धाने केलेली आहे। कारण स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांना पूर्ण स्वायत्ता देणे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्या संपूर्ण कला गुणांचा
विकास करून घेणे आणि याचसाठी स्त्रीवाद कार्य करतो आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये अशा सर्व गोष्टी आहेत जी स्त्रीवादाला किंवा स्त्रियांना त्यांच्या सर्व प्रेरणा सकट त्यांना उन्नत होण्याची ती प्रेरणा मिळते. या कॉन्फरन्सच्या माध्यमातून स्त्रियांनी किंवा भिक्षुणींनी जो काही विकास साधलेला आहे, जी प्रगती केलेली आहे, पारंपरिक जी काही चौकटीमध्ये स्त्रिया बंदिस्त होत्या ती चौकट तोडून स्त्रिया किती पुढे गेलेल्या आहेत आणि भिक्षुणी म्हणून त्यांनी बौद्ध धर्मासाठी त्याच्या प्रचार प्रसारासाठी कशा प्रकारे कार्य केलेलं आहे आणि विविध क्षेत्रात ती चित्रकला असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल किंवा साहित्यिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे येऊ लागल्या. आणि त्याच्यानंतर स्त्रीवाद जो भारतामध्ये पुढे आलेला आहे किंवा जगामध्ये पुढे आलेला आहे, तर त्या स्त्रीवादाचे जे काही सोर्स आहेत ते आपल्या बुद्धिझम मध्ये मिळतात. आणि स्त्रीवादाचे पुरस्कर्ता हे गौतम बुद्धच होते हे सुद्धा आपल्याला या कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर ती मांडणी करता येईल. आणि मी नागपुरातील समस्त जनतेला मी आव्हान करू इच्छिते की तुम्ही या कॉन्फरन्सला उपस्थिती दर्शवावी आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर घालावी. स्त्रियांच्या विकासाचा प्रगतीचा जो काही आलेख या संमेलनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे तो तुम्ही ऐकावा आणि त्यावर चिंतन मनन करून बुद्ध धर्माच्या प्रसारा आणि प्रसारासाठी स्त्रिया कशा प्रकारे पुढे येऊन मार्गक्रमण करू शकतात त्याची आपण एक दखल घेऊन आपण या समारंभाला आलं पाहिजे अशी विनंती करते. या परिषदेत विद्वान, कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ, समाजसेवक आणि युवा नेता एकत्र येतील. करुणा, प्रज्ञा आणि समता यासारखी बौद्ध मूल्य समकालीन समाजात नेतृत्वाला कशा प्रकारे आकार देऊ शकतात यावर येथे सखोल चर्चा होणार आहे. ही कॉन्फरन्स एकदमच क्रेडिटेबल आहे. वुमन्सनी ऑर्गनाईज केलेलं आहे, वुमन्ससाठीच आहे आणि वुमन्स कुठल्या परिस्थितीत आधी होत्या आणि आता कुठे आहे हे सगळं सखोल अभ्यासक्रम आणि पुढे कशा पुढे जायचं आहे त्याचा सुद्धा या कॉन्फरन्समध्ये सगळा सखोल अभ्यास होणार आहे. थँक्यू. तर आता या परिषदेसाठी आपल्याला प्रमुख उपस्थिती कोणाची लाभली आहे थोडक्यात मी त्याचं पण सांगते. आपल्याला मुख्य अतिथी लाभल्या आहेत डॉक्टर पल्लवी दराडे मॅडम, ज्या प्रधान आयकर आयुक्त आहेत मुंबईच्या. सन्माननीय अतिथी आहेत अंजलीताई आंबेडकर, ज्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आहेत, राजकीय विचारवंत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासुद्धा आहेत. विशेष अतिथी आहेत आपल्याकडे संघपाली अरुणा लोहिताक्षी, ज्या PhD स्कॉलर आहेत JNU दिल्लीच्या, संचालक आहेत प्रोजेक्ट मुक्ती आणि सहसंस्थापक आहेत दलित हिस्ट्री मंचच्या. विशेष संबोधन आपल्याला लाभलं आहे अमेरिकेहून USAच्या जॉन हेलिफॅक्स मॅडम जॉईन होते, ज्या झेन बुद्धिझमच्या शिक्षिका आहेत. वैद्यकीय त्यांचं बॅकग्राऊंड आहे, शी इज अ डॉक्टर आणि संस्थापक आहे उपाया इन्स्टिट्यूट ऑफ झेन सेंटर अमेरिकेच्या. आणि आम्ही तिघी आपल्यासमोर बसलेल्या आम्ही आयोजक आहोत. मी डॉक्टर दीप्ती किरतकर, मॅडम आहे डॉक्टर मृणाल माधुरी मिलिंद दुप्ते आणि डॉक्टर जागृती मिश्रा. आणि या परिषदेसाठी मोठा सहभाग आपल्याला मिळाला आहे बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे. ही डॉक्टरांची ऑर्गनायझेशन आहे जी मागच्या अनेक वर्षांपासून नागपुरात कार्यरत आहे. त्याचे मेंबर्स फक्त नागपुरात नाही तर जगभरातून या ऑर्गनायझेशनचे डॉक्टर्स मेंबर्स आहेत. आणि मोठा पाठिंबा भरभरून दान जे आपल्याला मिळालं आहे हे या संस्थेतून मिळालं आहे. आणि ही परिषद केवळ दानावरच अवलंबून आहे. तर मी आपल्याला पण विनंती करते, जर काही पॉसिबल असेल तर आपण पण इच्छुक असाल तर या परिषदेला दान देऊ शकता. आणि आपल्याकडे अपेक्षित आहे की आपण ही बातमी छापावी आणि याचा जितका प्रसार होऊ शकेल
ज्याने आपल्याला रविवारच्या कार्यक्रमात सगळ्यांची उपस्थिती लाभली. बिझनेसमॅन, वी हॅव टीचर्स, डॉक्टर्स, लॉयर्स, या सगळ्यांना एक मंच पण उपलब्ध होणार आहे या परिषदेमार्फत आणि म्हणूनच ही निवड नागपुरात करण्यात आली आहे. जी हाँ सर, आप सही बोल रहे हैं, महिला परिषद बहुत हुई है, पर नागपुर में अंतर्राष्ट्रीय बौद्ध महिला परिषद ये 1942 में एक बार बाबा साहेब ने की थी, वो दलित महिलाओं के लिए थी. तब तक दलित महिलाएं बौद्ध नहीं हुई थी. दलित महिलाएं बौद्ध हुई 1956 में. उसके बाद ये पहली बार ऐसा हो रहा है कि बौद्ध महिलाएं ये परिषद आयोजित कर रही है. मॅडम, आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला संमेलन आहे, तर आंतरराष्ट्रीय लेवलवर किती महिला येणार आहे? तर आपले इनॉग्रेलमध्ये आपल्यासाठी आहे, आपल्याला जे सांगतील आहे ते रोशी जॉन हॉलिफॅक्स आहे. त्यांचं उपया इन्स्टिट्यूटमध्ये फाउंडर आहे, पण ते US-ला सुद्धा स्थायिक आहे. त्याच्यानंतर पॅनल 1मध्ये आपल्यासोबत अय्या येशी आहेत, ते भिक्खुनी आहेत ऑस्ट्रेलियाचे. डॉक्टर एलिझाबेथ हॅरिस आहे, ते युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगममध्ये प्रोफेसर आहेत, प्लस ते रिसर्चर आहेत. त्यांनी खूप सारे पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. नंतर आपल्याला पॅनल 2मध्ये कॅथरीन बेरेज आहे, जे लेस्टर म्हणजे UK-मध्ये ते एक संघ कोण रन करतात, संघ सांभाळतात. तर ते आपल्याजवळ आहे.